नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये। सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली पाहायला मिळते। अनेक जिल्ह्यांमध्ये आहे जी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज काय अपडेट आहे, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण किती झालेलं आहे आणि त्याचबरोबर पंचगंगा नदीची पाणी पातळी किती आहे, या सगळ्याच विषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी आहे जी पात्राबाहेर पडली। रविवारीच पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली, मात्र आज बुधवारी जर तुम्ही पाहत असाल तर कोल्हापुरातील गायकवाड वाडा या ठिकाणी रस्त्यापर्यंत पाणी आलेलं, मात्र अजून रस्त्यावरती ते पाणी आलेलं नाही पंचगंगा नदीचं। मात्र हेच जर पाणी रस्त्यावरती आलं तर मात्र हा जो रस्ता आहे गंगावेशकडे जाणार आणि त्याचबरोबर गंगावेशकडून शिवाजी पूल मार्गे पन्हाळा असेल, त्याचबरोबर कोल्हापुरातील एसटी स्टँड परिसराकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो मात्र मार्ग बंद होऊ शकतो। मात्र सध्या काल रात्री 8 वाजल्यापासून पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 36 फूट इतकीच आहे, मात्र ती इंचाने वाढते। आत्ताच्या घडीला पंचगंगा नदीची पाणी पातळी 36 फूट 6 इंच इतकी आहे आणि तब्बल 60 बंधारे आहेत जे पाण्याखाली गेलेले आहेत। गेल्या 24 तासामध्ये जर पाहिलं तर कोल्हापूर शहरामध्ये मात्र पावसाने उघडीप घेतलेली होती। सकाळपासून देखील बुधवारी सकाळपासून कोल्हापूर शहरामध्ये ऊन पावसाचा खेळ आहे जो पाहायला मिळतो। मात्र धरण क्षेत्र असेल त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आहे जे मुसळधार पाऊस होतोय आणि कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी किती आहे हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर सध्या मी कोल्हापुरातील गायकवाड वाडा या ठिकाणी तेथील काही दृश्य मी तुम्हाला दाखवते। तर आपण पाहतोय कोल्हापुरातील हे पंचगंगा नदीचं पात्र बाहेर आलेलं आहे आणि त्या पात्रातील पाणी आता थेट ज्या ठिकाणी गायकवाड वाडा आहे त्या गायकवाड वाड्यापर्यंत आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिका ज्या परिसरामध्ये बॉटनिकल गार्डन करते आहे तो परिसर देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। हा संपूर्ण रस्ता, या रस्त्याच्या कडेला पंचगंगा नदीचं पाणी आता येऊन पोहोचलेलं आहे। मात्र अजून हा रस्ता सुरळीतपणे सुरू आहे, या रस्त्यावरची वाहतूक थांबलेली नाही। मात्र धरण क्षेत्रामध्ये पाऊस कायम राहिला आणि ग्रामीण भागामध्ये जर पाऊस अजूनही कायम राहिला, मुसळधार पाऊस पडला तर मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते आणि हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो। तर गेल्या 24 तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालेला। पन्हाळा तालुक्यामध्ये आहे जे 58 मिलीमीटर इतका पाऊस झालाय, तर आजऱ्यामध्ये 51 मिलीमीटर पाऊस झालाय, गगनबावड्यामध्ये 47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून राधानगरीत 44 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये आपण पाहतोय की आपल्याला या ठिकाणी एकेरी वाहतूक आहे जी या रस्त्यावरती होते। गायकवाड वाड्याच्या परिसरामध्ये पाणी आल्यामुळे ही वाहतूक आहे जी एकेरी पद्धतीने होते। ज्या ठिकाणी पन्हाळ्यावरून ज्योतिबावरून येणारे अनेक पर्यटक भाविक देखील असतात, मात्र ह्या वाहतुकीसाठी आहे आत्ता पाणी आल्यामुळे अडथळा ठरतोय आणि एकेरी पद्धतीने एकेरी मार्गाने आहे जी या मार्गावरून वाहतूक होताना आपल्याला पाहायला मिळते। तर कोल्हापूरमधील आपण पावसाचं प्रमाण पाहिलं, कोणत्या तालुक्यामध्ये किती पाऊस झालेला आहे। तर धरणांची परिस्थिती काय आहे तर जाणून घेऊया। तर राधानगरी धरण हे कोल्हापूरसाठी महत्त्वाचं राधानगरी धरण आहे जे आत्तापर्यंत 55% इतकं भरलेलं आहे। तर दुसरं दूधगंगा धरण आहे जे 25% इतकं भरलंय। तर अनेक जिल्ह्यातील अनेक असे लघु प्रकल्प आहेत जे पूर्ण क्षमतेने भरलेलं आणि त्या प्रकल्पातून आहे जो विसर्ग केला जातोय, त्यामुळे देखील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये इथे कोल्हापूर शहरात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। गायकवाडवाडा परिसरामध्ये आपण पाहतोय की पंचगंगा नदी पात्राबाहेर येऊन या ठिकाणी रस्त्याकडेला पाणी लागलेलं आहे। जर कायम पाऊस राहिला धरण क्षेत्रामध्ये तर पंचगंगा नदीची पाणी पातळी अजून वाढू शकते आणि ह्या रस्त्याच्या बाजूनच आहे पंचगंगा नदी पात्राबाहेर येऊन रस्त्याकडेला पाणी आलेलं आहे। ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणे या ठिकाणी होते। मात्र नागरिकांनी आहे पंचगंगा नदीचं पाणी पाहण्यासाठी तसेच वर्षा पर्यटनासाठी जाताना धबधब्याच्या ठिकाणी जाताना काळजी घेणं गरजेचं आहे। कोणते मार्ग सुरू आहेत, वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे की नाही, त्याचबरोबर हवामान खात्याचा हवामान खात्याचा अंदाज काय आहे ह्याची माहिती घेऊन आहे नागरिकांनी वर्षा पर्यटन करावं, अन्यथा धोकादायक परिस्थिती निर्माण झाली तर ते जीवावर बेतू शकतं, अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात येते। आणि कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि NDRF टीम ह्या यंत्रणा सज्ज आहेत। त्याचबरोबर महापालिका देखील शहरी भागासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। याबरोबरच मी येथे सांगते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी। मात्र कोल्हापुरातील पावसाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे फेसबुक पेज आणि YouTube चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा।